तर पहा आपला प्रश्न पहिला आहे, सौराष्ट्र व अरुणाचल प्रदेश यातील स्थानिक वेळेमध्ये किती तासांचा फरक आहे? मित्रांनो, प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर 3 ते 5 सेकंदामध्ये आपण प्रत्येक प्रश्नाचं उत्तर कमेंट करून द्यायचं आहे। आणि या चॅनलवरती आपण फक्त आणि फक्त पोलीस भरती विषयक महत्त्वाचे व्हिडिओज हे पोस्ट करत असतो। आणि हा प्रश्न पहा आपल्याला 2018 मध्ये सुद्धा विचारण्यात आलेला आहे। यातील जे 30 प्रश्न आहेत ते 30ही प्रश्न आपल्याला रिपीट झालेले प्रश्न आहेत। सोबतच यामध्ये 3 ते 4 प्रश्न असे असणार आहेत की करंट अफेअर्स 2023 वरती देखील आहेत। आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 2। तर 2 तास, लक्षात ठेवा किती 2 तासांचा फरक आहे सौराष्ट्र आणि अरुणाचल प्रदेश यांच्या स्थानिक वेळेमध्ये। ऑप्शन क्रमांक 2 आपलं उत्तर होईल। प्रश्न क्रमांक 2 आहे, खालीलपैकी कोणत्या राज्याला चीन देशाची सीमा स्पर्श करत नाही? पहा महत्त्वाचा प्रश्न आहे, खालीलपैकी असं कोणतं राज्य आहे की त्या राज्याला जे चायना आहे तर चायनाची बॉर्डर लागलेली नाही? आणि या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4। तर बिहार हे जे राज्य आहे, मित्रांनो हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे पहा। बिहार हे जे राज्य आहे तर बिहार राज्याला चायनाची बॉर्डर लागत नाही। यामध्ये जम्मू काश्मीरला आहे, हिमाचल प्रदेशला आहे आणि सिक्कीमला देखील आहे आणि बिहारला त्याची बॉर्डर स्पर्श करत नाही। म्हणजेच ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर होईल। प्रश्न क्रमांक 3 आहे, भारतातील पहिले जलविद्युत केंद्र शिवसमुद्रम खालीलपैकी कोणत्या नदीवरती आहे? पहा या ठिकाणी हा प्रश्न आपल्याला 2018 मध्ये विचारलाय आणि 2023 ला जी झाली आहे त्यामध्ये देखील हा प्रश्न विचारलेला आहे। तर या ठिकाणी प्रश्न असा देखील विचारला जाऊ शकतो की भारतातील पहिले जलविद्युत केंद्र कोणते? तर पहा उत्तर होईल त्याचं काही शिवसमुद्रम। पण या प्रश्नामध्ये ऑलरेडी त्यांनी दिला आहे की भारतातील पहिलं जलविद्युत केंद्र शिवसमुद्रम ते कोणत्या नदीवरती आहे? पहा आणि हे जे आहे हे कावेरी, ऑप्शन क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर होईल। तर कावेरी या नदीवरती आहे शिवसमुद्रम जलविद्युत केंद्र। पर्याय क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर होईल। प्रश्न क्रमांक 4 आहे, महाराष्ट्रातील भरतपूर म्हणून खालीलपैकी कोणते अभयारण्य ओळखले जाते? पहा महाराष्ट्रातील भरतपूर म्हणून कोणत्या अभयारण्याला ओळखलं जातं? आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 3, जे नांदूर मधमेश्वर आहे किंवा नांदूर माधमेश्वर जे आहे याला महाराष्ट्र राज्यातील आपल्या म्हणजे महाराष्ट्रातील भरतपूर या नावाने देखील ओळखलं जातं। पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल। प्रश्न क्रमांक 5 आहे, भारतातील खालीलपैकी कोणते राज्य सर्वात पहिले कार्बनमुक्त राज्य म्हणून ओळखले गेले? पहा प्रश्न या ठिकाणी इम्पॉर्टंट आहे मित्रांनो आणि हा प्रश्न आपल्याला 2021 ला विचारण्यात आलेला होता। भारतातील खालीलपैकी कोणतं राज्य प्रथम कार्बनमुक्त राज्य झालेलं आहे? आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 2। तर हिमाचल प्रदेश जे आहे HP म्हणजे हिमाचल प्रदेश जे आहे हे भारतातील पहिलं राज्य आहे की जे कार्बनमुक्त राज्य झालेलं आहे। ऑप्शन क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर होईल हिमाचल प्रदेश। प्रश्न क्रमांक 6 आहे, पाश्चात्य शिक्षण व संस्कृतीच्या अभ्यासासाठी इंडियन अकादमी ही संस्था खालीलपैकी कोणी स्थापन केली आहे? या ठिकाणी महत्त्वाचा प्रश्न आहे पहा, जे वेस्टर्न कल्चर आहे किंवा वेस्टर्न संस्कृती आहे तर त्याच्या अभ्यासासाठी एक इंडियन अकादमी नावाची एक संस्था स्थापन केलेली आहे, तर ती कोणी केली आहे? आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 2। तर स्वामी दयानंद सरस्वती हे जे आहेत यांनी सुरू केलेली आहे पहा इंडियन अकादमी। याचा हेतू काय होता तर जे पाश्चात्य शिक्षण आहे आणि त्याची जी संस्कृती आहे वेस्टर्न संस्कृती तर ती शिकण्यासाठी किंवा त्याच्या अभ्यासासाठी इंडियन अकादमी ही सुरू करण्यात आली होती। पर्याय क्रमांक 2 आपले योग्य उत्तर होईल स्वामी दयानंद सरस्वती। प्रश्न क्रमांक 7 आहे, उखळ पांढरे होणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ खालीलपैकी कोणता होईल? मित्रांनो सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे काही आपल्याला पोलीस भरती होते पहा त्यामध्ये दरवर्षी आपल्याला वाक्प्रचार आणि म्हणी यावर प्रश्न नेहमी विचारले जातात। या ठिकाणी वाक्प्रचार आहे उखळ पांढरे होणे, तर याचा अर्थ काय होतो? पर्याय क्रमांक 4 वैभव प्राप्त होणे हा त्याचा अर्थ होतो। आणि याच ठिकाणी पहा आपल्याला 200 पेक्षा जास्त जर असेच वाक्प्रचार जर पाहायचे असतील तर त्याच्याही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे, त्या ठिकाणी जाऊन ते व्हिडिओ पाहून घ्यायचे आहे। म्हणजे जे काही वाक्प्रचार आहेत आपल्याला परीक्षेमध्ये नेहमी विचारलेले ते त्या आपण व्हिडिओमध्ये कव्हर केलेले आहेत। ऑप्शन क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर होईल। प्रश्न 8 आहे, जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडियमचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आलेले आहे? या ठिकाणी मित्रांनो प्रश्न महत्त्वाचा आहे, यावर आपल्याला 2 प्रश्न हे नेहमी विचारले जाणार आहेत, लक्षात ठेवायचं आहे। तर जगातील सर्वात मोठं क्रिकेटचं स्टेडियम कोणतं आहे? त्याचं नाव आहे पहा नरेंद्र मोदी स्टेडियम। नरेंद्र मोदी स्टेडियम हे त्या क्रिकेट स्टेडियमचं नाव आहे जे की ते आहे गुजरात या राज्यामध्ये। पण या ठिकाणी प्रश्न काय विचारलाय त्याचं जे उद्घाटन आहे ते उद्घाटन कोणी केलं होतं? लक्षात ठेवायचं रामनाथ कोविंद हे जे आहेत हे आपल्या भारताचे माजी राष्ट्रपती आहेत आणि त्यांच्या हस्ते म्हणजे ते ज्यावेळेस राष्ट्रपती होते त्यावेळी त्यांनी उद्घाटन केलेलं आहे नरेंद्र मोदी स्टेडियमचं। ऑप्शन क्रमांक 2 आपलं उत्तर होईल।
प्रश्न क्रमांक 9 आहे, पाणी पंचायत या संकल्पनेचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? पाणी पंचायत याचे जनक कोणाला म्हणतात? आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 3, तर विलासराव साळुंके हे जे आहेत यांची ओळख आहे पहा पाणी पंचायत संकल्पनेचे जनक म्हणून. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. आणि मित्रांनो, असेच आपल्याला जर डेली 30 प्रश्न जर पाहायचे असतील पहा पूर्वी झालेल्या परीक्षेमधील, तर त्याच्याही लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिल्या आहेत. त्या ठिकाणी जाऊन आपण आर्टिकल ते वाचू शकता. जर आपल्याला व्हिडिओ पाहायचा कंटाळा आला तर आर्टिकल देखील आपण ते पाहू शकता. त्याच्या लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. प्रश्न क्रमांक 10 आहे, खालीलपैकी कोण प्रशासनिक सुधारणा आयोगाचे अध्यक्ष नव्हते? असा प्रश्न आहे. लक्षात ठेवा, या ठिकाणी आपले भरपूर विद्यार्थी चुकलेले होते. हा प्रश्न आपण विचारला होता पहा कम्युनिटीमध्ये. तर खालीलपैकी असं कोण एक जण आहे की ते प्रशासनिक सुधारणा आयोग जो आहे त्याचा अध्यक्ष आतापर्यंत झालेले नाहीत? आणि या प्रश्नाचं उत्तर काय होणार आहे? पर्याय क्रमांक 4, तर R.S. सरकारिया हे जे आहेत हे सुधारणा आयोगाचे अध्यक्ष झालेले नाहीत. यामध्ये पहा वीरप्पा मोईली, मोरारजी देसाई आणि के हनुमंतय्या हे जे आहेत हे तिघही अध्यक्ष राहिलेले आहेत. फक्त अध्यक्ष कोण नाही राहिलेलं? R.S. सरकारिया. पर्याय क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 11 आहे, खालीलपैकी कोणता दिवस जागतिक तंबाखू विरोधी दिवस म्हणून पाळला जातो किंवा साजरा केला जातो? मित्रांनो, जेवढे काही महत्त्वाचे जागतिक दिनविशेष आहेत पहा, जागतिक दिनविशेष सोबतच जे काही महत्त्वाचे राष्ट्रीय दिनविशेष देखील आहे ते आपण टोटल एका व्हिडिओमध्ये पूर्ण एका वर्षाचे घेतलेले आहेत. त्याच्या लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. ते व्हिडिओ महत्त्वाचे आहेत, ते पाहून घ्या. म्हणजे आपले जवळपास 2 ते 3 प्रश्न हे आहेत हे आपल्याला दिनविशेषवरती विचारले जातात. तर जागतिक तंबाखू विरोधी दिवस हा जो आहे हा 31 मे दिवशी साजरा केला जातो. पर्याय क्रमांक 3 आपले योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 12 आहे, भारतात आतापर्यंत कोणत्या राष्ट्रपतीने 2 वेळा राष्ट्रपती पद भूषवलेलं आहे? पहा, इम्पॉर्टंट प्रश्न आहे. आतापर्यंत असा कोणता राष्ट्रपती आहे भारताचा की त्यांनी किती वेळा? तर 2 वेळा राष्ट्रपती ते राहिलेले आहेत. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 1, तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे जे आहेत हे 2 वेळा भारताचे आपल्या राष्ट्रपती राहिलेले आहेत. या ठिकाणी डॉक्टर राजेंद्र प्रसादवरती आपल्याला प्रश्न विचारला जातो की स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती कोण आहेत? तर लक्षात ठेवायचे, पहिले राष्ट्रपती आहेत तर राजेंद्र प्रसादच. पर्याय क्रमांक 1 आपले योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 13 आहे, वायूचे आकारमान त्याच्या दाबाच्या व्यस्त प्रमाणात असते. या सिद्धांताचे जनकत्व खालीलपैकी कोणाकडे जाईल? पहा, या ठिकाणी एक सिद्धांत मांडलेला आहे. सिद्धांत काय आहे? तर वायूचं जे आकारमान आहे हे त्याच्या दाबाच्या व्यस्त प्रमाणामध्ये असते. हा जो सिद्धांत आहे हा सिद्धांत कोणी मांडला किंवा या सिद्धांताचं जनक कोणाला म्हटलं जातं? आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 4, तर रॉबर्ट बॉईल याला म्हटलं जातं पहा या सिद्धांताचं जनक किंवा या सिद्धांताचा त्यांनी शोध लावलेला आहे. सिद्धांत परत एक वेळा ऐका, वायूचे आकारमान त्याच्या दाबाच्या व्यस्त प्रमाणात असते असा हा सिद्धांत आहे. पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 14 आहे, खालीलपैकी विरुद्धार्थी शब्दाची चुकीची जोडी ओळखायची आहे. पहा, विरुद्धार्थी शब्दाची कशी दिलेली आहे? आपल्याला चूक असणारी जोडी ओळखायची आहे. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 3, तर जाणता आणि समजदार हे आपलं उत्तर आहे. पण जोडी जी आहे ही जोडी चूक आहे, कारण ही जी जोडी आहे ही आपल्याला समानार्थी शब्दामध्ये दिलेली आहे. यामध्ये पहा, स्वाधीनचा विरुद्धार्थी पराधीन, अनुकूलचा प्रतिकूल. पण या ठिकाणी जाणता या ठिकाणी आपल्याला जर करेक्ट आन्सर आणायचं असतं तर अजाणता असं विचारलं असतं. कृश आणि स्थूल हे जे आहेत हे सर्व विरुद्धार्थी शब्द आहेत आणि जाणता आणि समजूतदार किंवा समजदार हे जे आहेत हे समानार्थी शब्द आहेत. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 15 आहे, आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांच्या कुटुंबियांना मदत करण्याच्या उद्देशाने गडचिरोली पोलिसांनी स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने कोणता प्रोजेक्ट सुरू केलेला आहे? मित्रांनो, हा प्रश्न आपल्याला SRPF मध्ये विचारण्यात आलेला आहे, त्यामुळे प्रश्न लक्षात ठेवायचा आहे. आणि गडचिरोलीचे जेवढे काही आपले विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी हे महत्त्वाचं आहे. मित्रांनो, सोबतच आपण प्रत्येक जिल्ह्याविषयी विशेष माहिती जी आहे ती देखील आपण घेऊन आलेली आहेत. त्याच्याही लिंक मी तुम्हाला गडचिरोलीसाठी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. म्हणजे त्या जिल्ह्याची पूर्ण माहिती त्यामध्ये असणार आहे. या ठिकाणी पहा, प्रश्न समजून घ्यायचा आहे की जे सरेंडर झालेले नक्षलवादी आहेत अशा नक्षलवाद्यांचे जे घर आहे म्हणजे त्यांचं जे कुटुंब आहे त्या कुटुंबांना मदत करण्याच्या उद्देशानं गडचिरोली पोलिसांनी काय केलेलं आहे? एक स्वयंसेवी संस्था आहे तर त्याच्या मदतीने एक प्रोजेक्ट सुरू केलेला आहे. तर त्या प्रोजेक्टचं नाव काय आहे? लक्षात ठेवा, त्या प्रोजेक्टला काय म्हटलं जातं? प्रोजेक्ट अग्निपंख असं त्याचं नाव आहे. ऑप्शन क्रमांक 1 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 16 आहे, खालील शब्दसमूहासाठी योग्य शब्द निवडायचा आहे. या ठिकाणी शब्दसमूह काय आहे? तर जाणून घेण्याची इच्छा असणारा त्याला काय म्हटलं जातं?
आणि मित्रांनो हा प्रश्न जवळपास आपल्याला 13 वेळा विचारण्यात आलेला आहे। पहा 2011 पासून जी भरती झाली आहे पोलीस भरती त्या टोटलमध्ये हा 13 वेळा प्रश्न विचारण्यात आलेला आहे। तर जाणून घेण्याची इच्छा असणारा त्याला काय म्हटलं जातं, जिज्ञासू। ऑप्शन क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर होईल। प्रश्न 17वा आहे, ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवणारी पहिली भारतीय महिला कुस्तीपटू खालीलपैकी कोण आहे। प्रश्न सर्वात महत्त्वाचा आहे, प्रश्न खेळावरती आहे, प्रश्न फक्त आधी समजून घ्या। ऑलिम्पिकमध्ये काय विचारले, ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवणारी पहिली भारतीय महिला, पण कोणत्या खेळामध्ये, तर कुस्ती या खेळामध्ये, तर ती खालीलपैकी कोण आहे। आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 1 साक्षी मलिक ह्या ज्या आहेत ह्या ऑलिम्पिकमध्ये सर्वात पहिली अशी भारतीय महिला आहे कुस्तीपटू की त्यांनी मेडल मिळवलेलं होतं। पर्याय 1 आपलं उत्तर होईल साक्षी मलिक। प्रश्न क्रमांक 18वा आहे, पोक्सो कायदा पहा म्हणजेच पोक्सो ॲक्ट जो आहे हा खालीलपैकी कशाशी संबंधित आहे। मित्रांनो यावर आपल्याला जवळपास 4 ते 5 वेळा हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे। पहा पोक्सो कायदा किंवा पोक्सो ॲक्ट जो आहे तो कशाशी निगडित आहे। आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 3 तर लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण करणे। या ठिकाणी पहा आपल्याला एक वेळा ऑप्शन जवळपास सेम आलं होतं। या ठिकाणी एक ऑप्शन होतं पहा लैंगिक गुन्ह्यापासून संरक्षण करणे आणि लैंगिक गुन्ह्यापासून मुलांचे संरक्षण करणे। लक्षात ठेवा, तर हा जो कायदा आहे पोक्सो ॲक्ट हा लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचं संरक्षण करणारा एक कायदा आहे। पर्याय क्रमांक 3 आपले योग्य उत्तर होईल। प्रश्न क्रमांक 19 आहे, मुख्याध्यापक या शब्दाचा खालीलपैकी संधी विग्रह ओळखायचा आहे। पहा मुख्याध्यापक याचा आपल्याला विग्रह ओळखायचा आहे। तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 मुख्य अधिक अध्यापक। पहा मुख्य अधिक अध्यापक म्हणजे त्याला काय म्हटलं जातं, मुख्याध्यापक। या ठिकाणी पहा आ असं येत नाही, अ असं येत असतं। पर्याय क्रमांक 2 आपले योग्य उत्तर होईल। प्रश्न क्रमांक 20 आहे, केंद्रीय राखीव पोलीस दलाने सन 2008 मध्ये नक्षलवाद्याविरोधात लढण्यासाठी कोणती बटालियन स्थापन केलेली आहे। हा देखील प्रश्न महत्त्वाचा आहे। या ठिकाणी केंद्रीय राखीव पोलीस असं दिलं आहे। लक्षात ठेवा SRPF आणि CRPF याच्यामध्ये फरक काय आहे लक्षात ठेवा। यस म्हणजे काय, तर यस म्हणजे स्टेट आणि सी म्हणजे काय, तर सी म्हणजे या ठिकाणी पहा आहे सेंट्रल, म्हणजेच स्टेट रिझर्व्ह पोलीस फोर्स म्हणजे SRPF जे की राज्याच्या ठिकाणी काम करतं आणि CRPF म्हणजे सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स हे जे आहे हे आपल्या सेंट्रल ठिकाणी काम करतं। पण याच ठिकाणी प्रश्न काय आहे, केंद्रीय राखीव पोलीस दलाने वर्ष काय आहे 2008 या वर्षी नक्षलवाद्यांच्या विरोधात लढण्यासाठी एक बटालियन स्थापन केलेली आहे, तर तिचं नाव काय आहे। आणि या प्रश्नाचं आपलं उत्तर काय होईल ऑप्शन क्रमांक 2 कोब्रा बटालियन हे जे आहे अशी एक बटालियन स्थापन केली होती 2008 मध्ये। पर्याय 2 आपलं उत्तर होईल। प्रश्न क्रमांक 21 आहे, कोणत्या शहरात अलकनंदा व भागीरथी नद्या एकत्र येऊन गंगा नदीत रूपांतरित होतात। मित्रांनो नदी प्रणालीवरील हा प्रश्न जो आहे हा देखील प्रश्न इम्पॉर्टंट आहे। पहा तर अलकनंदा आणि भागीरथी ह्या ज्या 2 नद्या आहेत ह्या कोणत्या ठिकाणी एकत्र येतात आणि त्या ठिकाणी गंगा नदी जी आहे यामध्ये त्या रूपांतरित होतात। या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 1 जे देवप्रयाग आहे। पहा मित्रांनो प्रश्न हा महत्त्वाचा आहे। देवप्रयाग हे जे ठिकाण आहे या ठिकाणी कोणत्या 2 नद्या आहेत, पहिली आहे अलकनंदा आणि दुसरी जी आहे ती आहे भागीरथी। या 2 नद्या देवप्रयाग या ठिकाणी एकत्र येतात आणि गंगा नदीमध्ये त्या रूपांतरित होतात। पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर होईल। प्रश्न क्रमांक 22 आहे, महिलांना अल्प दरामध्ये सॅनिटरी नॅपकिन देण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र सरकारने 8 मार्च 2018 पासून कोणती योजना सुरू केलेली आहे। मित्रांनो हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे। पहा यावरती आपल्याला 2 वेळा प्रश्न थोडासा अल्टरनेट विचारण्यात आला होता। तत्पूर्वी या प्रश्नाचं उत्तर पाहूया। याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1 तर अस्मिता योजना जी आहे या ठिकाणी ही सुरू केली होती। तर पहा या ठिकाणी सर्वात पहिलं म्हणजे 8 मार्च हा जो दिवस आहे हा जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो आणि जागतिक महिला दिन जो होता 8 मार्च 2018चा, तर तेव्हापासून जे महाराष्ट्र सरकार आहे तर महाराष्ट्र सरकारने अस्मिता योजना या नावाची एक योजना सुरू केली होती। तर या योजनेचा उद्देश काय होता की ज्या राज्यामधील महिला आहेत त्यांना कमी दरामध्ये सॅनिटरी नॅपकिन देण्याचा उद्देश होता पहा अस्मिता योजनेचा। पर्याय क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर होईल। प्रश्न क्रमांक 23 आहे, भारत आणि जपान यांच्या दरम्यान लष्कर दलाचे कोणते युद्ध सराव आयोजित करण्यात येतात। प्रश्न हा देखील महत्त्वाचा आहे। प्रत्येक स्पर्धा परीक्षामध्ये आपल्याला भारतासोबत जे काही लष्करी सराव होतात दुसऱ्या देशाचे त्यावरती आपल्याला नेहमी प्रश्न विचारले जातात। तर याच ठिकाणी पहा भारत आणि जपान या 2 देशांमध्ये एक लष्कर दलाचा युद्ध सराव आयोजित केला जातो, तर तो कोणता आहे।
या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 1 तर धर्मा गार्डियन। मित्रांनो हा प्रश्न महत्त्वाचा आहे। धर्मा गार्डियन हा जो एक युद्ध सराव आहे हा जपान आणि भारतामध्ये आयोजित केला जातो। पर्याय 1 आपलं योग्य उत्तर होईल। प्रश्न क्रमांक 24 आहे महाराष्ट्रातील पहिले वन्यजीव अभयारण्य 1958 मध्ये कोणत्या जिल्ह्यात स्थापन करण्यात आले? हा जो प्रश्न आहे हा प्रश्न महत्त्वाचा आहे, कारण हा जो प्रश्न आहे हा वनरक्षक भरतीसाठी जशाच तसा प्रश्न विचारण्यात आला होता आणि 2018ला जी पोलीस भरती झाली होती पहा अमरावतीसाठी, त्या देखील हा प्रश्न विचारण्यात आला होता। महाराष्ट्रातील पहिलं वन्यजीव अभयारण्य हे जे आहे हे 1958 साली स्थापन करण्यात आलं होतं आणि ते जे आहे ते कोल्हापूर म्हणजेच पर्याय क्रमांक 4 कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये स्थापन करण्यात आलेलं होतं। ऑप्शन 4 आपलं उत्तर होईल। प्रश्न क्रमांक 25 आहे देशातील सर्वात मोठ्या भारतीय स्टेट बँकेच्या अध्यक्षपदी पहिल्या महिला अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आली होती? हा देखील प्रश्न महत्त्वाचा आहे। भारतातील सर्वात मोठी स्टेट बँक कोणती आहे? तर SBI स्टेट बँक ऑफ इंडिया ही जी आहे ही सर्वात मोठी आहे आणि याच्या अध्यक्षपदी पहिली महिला अध्यक्ष म्हणून कोण ओळखली जाते? या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 तर अरुंधती भट्टाचार्य ह्या ज्या आहेत पहा भारतीय स्टेट बँक जी आहे त्याच्या पहिल्या महिला अध्यक्ष म्हणून त्यांची निवड करण्यात आली होती। ऑप्शन क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल। प्रश्न क्रमांक 26 आहे जगातील सर्वात मोठा हस्तकला मेळावा म्हणून ओळखला जाणारा सूरजकुंड मेळावा किंवा सुरजाकुंड मेळावा 2020 या वर्षी खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये सुरू झालेला आहे? प्रश्न सर्वात मोठा आहे आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे। जगातील सर्वात मोठा हस्तकला मेळावा हा जो आहे हा सुरजाकुंड जो आहे तो 2020 या साली कोणत्या राज्यामध्ये सुरू झालेला आहे? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1 तर हरियाणा। लक्षात ठेवा हरियाणा या राज्यामध्ये सुरजाकुंड जो आहे हा 2020 साली सुरू करण्यात आलेला एक कार्यक्रम आहे किंवा एक उपक्रम आहे, एक त्याला आपण म्हणू शकतो पहा तो मेळावा आहे। ऑप्शन क्रमांक 1 हरियाणा आपलं उत्तर होईल। प्रश्न क्रमांक 27 आहे महर्षी कर्वे यांनी ग्रामीण भागात शिक्षण प्रसार करण्यासाठी डॅश ही इसवी सन 1936 मध्ये संस्था उघडली। या ठिकाणी मित्रांनो आपल्याला दोन प्रश्न या ठिकाणी देखील तयार होतात पहा। तर पहिला प्रश्न काय आहे महर्षी कर्वे यांनी कोणत्या वर्षी ग्रामीण भागात शिक्षण प्रसार करण्यासाठी संस्था उघडली? 1936 साली उघडली। त्या संस्थेचं नाव काय होतं लक्षात ठेवायचंय पर्याय क्रमांक 4 या ठिकाणी पहा ग्राम हा शब्द वरती आलेला आहे आणि ती जी मंडळ होतं किंवा संस्था होती ती होती ग्राम प्राथमिक शिक्षण मंडळ, हा शब्द खालचा आहे लक्षात ठेवायचंय ग्राम प्राथमिक शिक्षण मंडळ याची जी स्थापना आहे 1936 साली करण्यात आलेली आहे, केलेली आहे कोणी? महर्षी कर्वे यांनी। पर्याय 4 आपले योग्य उत्तर होईल। प्रश्न क्रमांक 28 आहे प्रत्येक गावात एक ग्रामपंचायत असेल अशी तरतूद मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958 च्या कोणत्या कलमात करण्यात आलेली आहे? या ठिकाणी देखील आपल्याला दोन प्रश्न तयार होतात। पहिला प्रश्न आहे की जी ग्रामपंचायत आहे लक्षात ठेवा ते कोणता अधिनियम आहे? 1958च्या अधिनियमानुसार करण्यात आलेली आहे पहा ग्रामपंचायत आणि ही कोणत्या कलमामध्ये येते? तर कलम 5 पर्याय क्रमांक 3 कलम 5 मध्ये पहा ही एक तरतूद करण्यात आलेली आहे। पर्याय 3 आपलं उत्तर होईल। प्रश्न क्रमांक 29 आहे भारतीय संविधानाच्या कोणत्या अनुच्छेदानुसार मंत्री परिषद लोकसभेला उत्तरदायी असते? या ठिकाणी मित्रांनो हा देखील प्रश्न आपल्याला 3 वेळा विचारण्यात आलेला आहे। पहा प्रश्न समजावून घ्यायचा आहे। तर भारतीय संविधानाच्या कोणत्या अनुच्छेदानुसार मंत्री परिषद लोकसभेला उत्तरदायी असते? आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1 तर अनुच्छेद 75। अनुच्छेद 75 नुसार पहा मंत्री परिषद जी आहे लोकसभेला उत्तरदायी असते। पर्याय क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर होईल। प्रश्न क्रमांक 30 आहे ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये पहिल्यांदा 50% आरक्षण महाराष्ट्रामध्ये कोणत्या वर्षापासून देण्यात आलेले आहे? लक्षात ठेवा ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये सध्या महाराष्ट्रामध्ये महिलांना 50% आरक्षण आहे, पण ते 50% आरक्षण कोणत्या वर्षापासून किंवा कोणत्या सालापासून सुरू करण्यात आलेलं आहे? आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 तर 2011 या वर्षापासून सुरू करण्यात आलेला आहे पहा 50% महिलांना आरक्षण ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये। पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल। तर पहा आपला प्रश्न पहिला आहे हरवलेल्या बालकांचा शोध घेण्याकरिता महाराष्ट्र पोलिसांद्वारे कोणती मोहीम राबवण्यात येते? प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर 3 ते 5 सेकंदामध्ये आपण प्रश्नाचं उत्तर मित्रांनो कमेंट करून द्यायचं आहे। पहा जे काही आपल्या राज्यामध्ये बालकं हरवतात दरवर्षी तर त्यांचा शोध घेण्यासाठी महाराष्ट्र पोलिसांनी एक मोहीम राबवली आहे। तर त्या मोहिमेचं नाव काय आहे?
आणि हा जो प्रश्न आहे हा प्रश्न पहा आपल्याला 2019 मध्ये विचारण्यात आला होता आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1 तर ऑपरेशन मुस्कान हे जे आहे हे ऑपरेशन आहे जे की महाराष्ट्र पोलिसांद्वारे राबवलं जातं राज्यातील हरवलेल्या बालकांचा शोध घेण्यासाठी। पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर होईल। प्रश्न क्रमांक 2 आहे भारतीय दंड संहिता 1860 चा कायदा खालीलपैकी कोणी तयार केलेला आहे। मित्रांनो हे सर्व जे प्रश्न आहेत पहा यामध्ये आपण 30 जे प्रश्न घेतलेले आहेत हे टोटल प्रश्न आपल्याला कोणत्या ना कोणत्या भरतीसाठी विचारण्यात आलेले प्रश्न आहेत लक्षात ठेवा, त्यामुळे हे प्रत्येक प्रश्न जे आहेत हे इम्पॉर्टंट प्रश्न ठरणार आहेत। तर पहा या ठिकाणी काय आहे भारतीय दंड संहिता 1860 चा जो कायदा आहे हा कोणी तयार केला आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 4 तर लॉर्ड मेकॉले हा जो एक इंग्रज अधिकारी आहे यांनी सुरू केलेला आहे पहा भारतीय दंड संहिता 1860 चा कायदा। पर्याय क्रमांक 4 आपले योग्य आन्सर होईल। प्रश्न तिसरा आहे संगणक परिभाषेच्या संदर्भात वापरल्या जाणाऱ्या शॉर्टकट या शब्दाचा नेमका अर्थ काय होतो। प्रश्न मित्रांनो हा महत्त्वाचा आहे कारण हा प्रश्न आपल्याला विचारला होता पहा 2021 ला झालेली जी आरोग्य विभागाची भरती आहे त्यासाठी हा प्रश्न विचारण्यात आलेला होता। जो कम्प्युटरमध्ये शॉर्टकट असतो पहा जो डेस्कटॉपवरती कधी कधी एखादा जर आयकन असेल तर त्याच्या पुढे समोर शॉर्टकट या नावाने असा शब्द दिलेला असतो तर तो शॉर्टकट नेमका काय असतो। तर या ठिकाणी समजून घेण्याचं आहे की ज्यावेळी एखादं विशिष्ट बटन आपण प्रेस करतो आणि ते प्रेस केल्याच्या नंतर एखादा प्रोग्राम जो रन होतो लक्षात ठेवायचे त्याला म्हटलं जातं पहा शॉर्टकट। लक्षात ठेवा म्हणजेच पर्याय क्रमांक 3 विशिष्ट कळ या ठिकाणी कर झालेला आहे या ठिकाणी कळ असा शब्द आहे। कळ म्हणजेच एक प्रकारे बटन एखादं विशिष्ट बटन दाबून दिलेली जी सूचना असते त्याला म्हटलं जातं पहा शॉर्टकट। म्हणजे यामध्ये आपल्याला जर सांगायचं झालं तर पहा जे विंडोज 11 आहे किंवा विंडोज जे आहे त्यामध्ये विंडोज प्लस जर आपण ई हा जो शॉर्टकट वापरला पहा विंडोज प्लस ई हा जर शॉर्टकट वापरला आपण तर आपल्याला माय कम्प्युटर किंवा धिस पीसी जे आहे हे ऑप्शन ओपन होतं। कधी कधी त्यामध्येच पहा जर अजून आपल्याला सांगितलं तर कंट्रोल प्लस सी म्हणजे काय होतं कॉपी हा झाला एक शॉर्टकट आणि कंट्रोल प्लस फी म्हणजेच काय झालं तर पेस्ट होतं म्हणजेच कॉपी सीनं पेस्ट फीनं आणि हे जे वापरले जातात पहा हे असे असतात त्याला म्हटलं जातं शॉर्टकट। पर्याय क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर होईल। प्रश्न क्रमांक 4 आहे किंमत वाढीचे नियंत्रण करणे हे कोणत्या पंचवार्षिक योजनेमध्ये प्रथमच जाहीर केले गेलेले उद्दिष्ट आहे। प्रश्न इम्पॉर्टंट आहे। प्रश्न काय आहे किंमत वाढीचं नियंत्रण करणं पहा किंमत वाढीचं नियंत्रण करणं हे आहे खालीलपैकी कोणत्या पंचवार्षिक योजनेमध्ये सर्वात पहिल्यांदा जाहीर करण्यात आलं होतं आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 3 जी पहिली पंचवार्षिक योजना झाली पहा मित्रांनो पहिली पंचवार्षिक योजना तर त्यामध्येच पहिलंच एक उद्दिष्ट होतं की ते म्हणजे काय होतं किंमत वाढीचं नियंत्रण करणं हे पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये केलेलं आहे। पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल। आणि जेवढ्या काही पंचवार्षिक योजना आहेत त्यामध्ये आपण प्रत्येक ठिकाणी आपण त्याचे व्हिडिओज घेतलेले आहेत त्या सर्व आपल्याला लिस्ट बाय लिस्ट जर पाहायचे असतील तर त्याच्याही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे। प्रश्न क्रमांक 5 आहे 15 एप्रिल 1920 रोजी खालीलपैकी कोणी नाशिकचा उदोजी स्टुडंट हॉस्टेलची पायाभरणी केली होती। पहा प्रश्न हा इम्पॉर्टंट आहे तर खालीलपैकी असं कोणतं व्यक्तिमत्व आहे की त्यांनी 15 एप्रिल 1920 रोजी नाशिकमध्ये जे उदोजी स्टुडंट हॉस्टेल आहे त्याची पायाभरणी केली होती म्हणजेच त्याची स्थापना केली होती। तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1 छत्रपती शाहू महाराज हे जे आहेत यांनी 1920 या ठिकाणी आपल्याला डेट पण दिलेली आहे पहा 15 एप्रिल 1920 या दिवशी उदोजी स्टुडंट हॉस्टेल जे आहे त्याची स्थापना केलेली होती। पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर होईल छत्रपती शाहू महाराज। प्रश्न क्रमांक 6 आहे पवित्र या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता होईल। मित्रांनो सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे काही TCS असू IBPS असू कोणतंही पॅटर्न असू त्यानुसार जर आपण पाहिलं तर सर्वात महत्त्वाचं आपल्याला विचारलं जातं पहा मराठी व्याकरणामध्ये समानार्थी शब्द सोबतच पहा विरुद्धार्थी शब्द या दोन घटकावरती आपल्याला हमेशा 2 ते 3 प्रश्न हे नेहमी विचारले जातात आणि सोबतच यामध्ये काही ठराविक असे शब्द आहेत तेच शब्द आपल्याला रिपीट म्हणून घेतले जातात। त्यासाठी पहा आपण 200 समानार्थी आणि 200 विरुद्धार्थी असे टोटल 400 शब्द जे आहेत त्यांचा एक व्हिडिओ घेतलेला आहे त्याच्याही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे। यामध्ये पहा काय शब्द दिला आहे पवित्र हा जो शब्द आहे याला समान अर्थाचा शब्द कोणता होईल तर याचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 2 तर पवित्रला पुनीत हा जो शब्द आहे हा समानार्थाचा शब्द असेल। या ठिकाणी अशुद्ध जो आहे तो शुद्ध या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे लक्षात ठेवा आणि पर्ण हा जो आहे हा पान या शब्दाचा समानार्थी शब्द आहे आणि पुनीत म्हणजे काय तर पवित्र। पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 7 आहे भारतात हायस्पीड ग्रामीण ब्रॉडबँड नेटवर्क असणारा कोणता पहिला जिल्हा बनलेला आहे।
मित्रांनो, प्रश्न हा देखील महत्त्वाचा आहे, कारण हा प्रश्न आपल्याला पालघर पोलीस भरतीसाठी विचारण्यात आलेला हा महत्त्वाचा प्रश्न होता. भारतामध्ये हायस्पीड ग्रामीण ब्रॉडबँड नेटवर्क असणारा पहिला जिल्हा कोणता? आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 तर इडुक्की हा जो जिल्हा आहे हा येतो पहा केरळ या राज्यामध्ये, आणि हा भारतातील पहिला हायस्पीड ग्रामीण ब्रॉडबँड नेटवर्क असणारा जिल्हा ठरलेला आहे. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 8 आहे, भारतातील सर्वात प्राचीन उद्योग खालीलपैकी कोणता आहे असे मानले जाते? मित्रांनो, भारतामध्ये भरपूर उद्योग चालतात, पण या ठिकाणी प्रश्न काय विचारला आहे की भारतातील सर्वात प्राचीन म्हणजे काय, तर सर्वात जुना असणारा उद्योग खालीलपैकी कोणता आहे असं मानलं जातं. आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 1 जो ताग उद्योग आहे. पहा, ताग उद्योग जो आहे हा भारतातील सर्वात प्राचीन उद्योग आहे असं त्याला म्हटलं जातं. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 आहे, अहमदनगर जिल्ह्यातील मोसंबी फळाचे संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या तालुक्यात आहे? यापूर्वी आपल्याला प्रश्न विचारला होता पहा की खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये मोसंबी फळाचं संशोधन केंद्र आहे. त्यामध्ये पहा आपल्याला अहमदनगर जिल्ह्याचं देखील नाव दिलं होतं, पण अहमदनगरमध्ये या ठिकाणी प्रश्न काय आहे, अहमदनगर जिल्ह्यामधील मोसंबी फळाचं संशोधन केंद्र कोणत्या तालुक्यात आहे? तर पहा, अहमदनगर जिल्हा आहे, आणि जर तालुका कधी विचारला तर तालुका आहे पर्याय क्रमांक 3 श्रीरामपूर जो आहे यामध्ये आहे पहा मोसंबी फळाचं संशोधन केंद्र. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 आहे, 8 जानेवारी 2021 रोजी तेलंगणा उच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली होती? हा जो प्रश्न आहे पहा हा करंट अफेअर्स 2021 मध्ये सुद्धा विचारण्यात आला होता, आणि हाच प्रश्न आपल्याला जनरल नॉलेजमध्ये महत्त्वाचा प्रश्न ठरणार आहे. 8 जानेवारी 2021 रोजी तेलंगणा उच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश म्हणून कोणाची निवड करण्यात आली होती? आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 4 तर हिमा कोहली ह्या ज्या आहेत ह्या 2021 मध्ये तेलंगणा उच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश म्हणून त्यांची नियुक्ती केली होती. पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर होईल हिमा कोहली. प्रश्न क्रमांक 11 आहे, देशातील पहिली संत्री वायनरी नागपूर जिल्ह्यातील कोणत्या ठिकाणी प्रस्तावित होती? पहा, संत्री वायनरी ही जी आहे लक्षात ठेवा ही देशातील विचारला आहे. देशातील पहिली संत्री वायनरी नागपूर या जिल्ह्यामध्ये स्थापित आहे, आणि ती नागपूर या जिल्ह्यामध्ये स्थापित आहे, पण आपल्याला ठिकाण सांगायचं आहे. याचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 1 तर सावरगाव हे जे ठिकाण आहे हे नागपूरमध्ये आहे, आणि या ठिकाणी देशातील पहिली संत्री वायनरी म्हणून स्थापित होणार आहे. पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 12 आहे, पैनगंगा, वर्धा व वैनगंगा या नद्यांच्या संगमानंतर तयार होणाऱ्या सामायिक नदी प्रवाहाला काय म्हटले जाते? ती 3 नद्या दिल्या आहेत पहा, पैनगंगा, वर्धा आणि वैनगंगा या 3 नद्या ज्या ठिकाणी संगम पावतात, तर संगम पावल्याच्या नंतर एक चौथी नदी तयार होते, किंवा त्यांचा एक तिघांचा मिळून एक प्रवाह तयार होतो, तर त्या प्रवाहाला काय म्हटले जाते? आणि याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4 तर प्राणहिता हा जो सामायिक एक प्रवाह आहे नद्यांचा प्रवाह, ज्या की 3 नद्या त्या ठिकाणी मिक्स होतात, वैनगंगा, पैनगंगा आणि वर्धा, तर या 3 नद्यांच्या सामायिक नदी प्रवाहाला म्हटलं जातं पहा प्राणहिता. ऑप्शन क्रमांक 4 आपलं उत्तर होईल. मित्रांनो, अशाच पद्धतीने पहा भारतातील जी काही नदी प्रणाली आहे आणि सोबतच आपल्या राज्यातील जी नदी प्रणाली आहे यावरती आपण महत्त्वाचे प्रश्न हे घेत आहोत, त्याचीही लिंक्स तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. प्रश्न क्रमांक 13 आहे, महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या प्रदेशात सर्वात अधिक जैवविविधता आढळते? पहा, प्रश्न कोणता आहे, महाराष्ट्रातील खालीलपैकी असा कोणता प्रदेश आहे की त्या प्रदेशामध्ये सर्वात जास्त प्रमाणात जैवविविधता आढळते? आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1 जो पश्चिम घाट आहे, तर पश्चिम घाट या प्रदेशामध्ये सर्वात जास्त जैवविविधता आढळत आहे. पर्याय क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न 14 आहे, ग्लोरी ऑफ आलापल्ली या स्थायी संरक्षित प्लॉट खाली एकूण किती क्षेत्र व्यापलेलं आहे? पहा, ग्लोरी ऑफ आलापल्ली हे जे एक संरक्षित प्लॉट आहे, तर यामध्ये एकूण किती क्षेत्र व्यापलेलं आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 तर एकूण 6 हेक्टर. लक्षात ठेवा, एकूण 6 हेक्टर क्षेत्र जे आहे हे ग्लोरी ऑफ आलापल्ली या प्लॉटने व्यापलेलं आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 15 आहे, देऊळगाव राजा तालुक्यात खडकपूर्णा नदीवरील असलेल्या प्रकल्पाचे नाव काय आहे?
हा मित्रांनो सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण हा प्रश्न आपल्याला बुलढाणा पोलीस भरतीमध्ये सुद्धा विचारण्यात आलेला होता आणि हाच प्रश्न आपल्याला अमरावती पोलीस भरतीसाठी सुद्धा विचारण्यात आलेला होता. लक्षात ठेवायचं आहे. महत्त्वाचा घटक म्हणजे काय आहे की जेवढ्या काही नद्या आहेत आपल्या राज्यामधील आणि त्या नद्यांवर असलेले जे काही प्रकल्प आहेत त्यावर हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे. आणि देऊळगाव राजा तालुक्यामध्ये खडकपूर्णा नदीवर एक प्रकल्प आहे, त्या प्रकल्पाचं आपल्याला नाव कमेंट करून सांगायचं आहे. याचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 2 तर चोखा सागर. लक्षात ठेवा, चोखा सागर हे जे आहे हे खडकपूर्णा या नदीवरील असलेला प्रकल्प आहे. आणि तालुका जर विचारला आपल्याला देऊळगाव राजा हा तालुका आहे. जर आपल्याला बुलढाणा जिल्हा जर विचारलं तर त्याला जिल्हा आहे पहा बुलढाणा. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल चोखा सागर. प्रश्न क्रमांक 16 आहे कुठेही गेले तरी मनुष्य स्वभाव सारखाच या अर्थाची म्हण खालीलपैकी कोणती होईल. प्रश्न इम्पॉर्टंट आहे. मराठीमध्ये म्हणीवरती, वाक्प्रचारावरती, अलंकाराविषयी असे महत्त्वाचे प्रश्न विचारले जातात. त्यामध्येच हा प्रश्न विचारलेला आहे आणि हा प्रश्न 2018 मध्ये जवळपास 3 वेळा एकाच वर्षी विचारण्यात आलेला हा प्रश्न आहे. कुठेही गेले तरी मनुष्य स्वभाव सारखाच या अर्थाची म्हण आपल्याला कोणती आहे ते सांगायचे आहे. तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 4 पळसाला पाणी तीनच ह्या म्हणीचा अर्थ होतो. लक्षात ठेवायचं आहे, कुठेही गेलं तरी मनुष्य स्वभाव सारखाच. म्हणजे तुम्ही कुठेही जरी गेले तरी पळसाला पाणी तीनच असणार. त्याच पद्धतीने मनुष्य स्वभाव कुठेही जरी गेला तरी सारखाच असणार असा अर्थ होतो. ऑप्शन क्रमांक 4. प्रश्न 17 आहे महाराष्ट्रातील पहिले अधिकृत इलेक्ट्रॉनिक कचरा गोळा करण्याचे केंद्र हे कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आलेले आहे. आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 तर अंधेरी हे जे ठिकाण आहे या ठिकाणी आपल्या राज्यातील पहिलं अधिकृत इलेक्ट्रॉनिक कचरा गोळा करण्याचं केंद्र म्हणजे त्याला सेंटर म्हटलं जातं ते अंधेरी या ठिकाणी सुरू करण्यात आलेलं आहे. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 18 आहे गाडीच्या चाकांनी पडलेला रस्ता या शब्दसमूहासाठी खालीलपैकी कोणता योग्य शब्द वापरला जाईल. पहा, गाडीच्या चाकांनी पडलेला रस्ता या शब्दसमूहासाठी योग्य शब्द कोणता असेल. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 1 तर त्याला चाकोरी असं म्हटलं जातं. पहा, चाकोरी जे की गाडीच्या चाकांनी पडलेला असतो तो रस्ता आणि त्या रस्त्यावरून वाहतूक केली जाते काही ठिकाणी तर त्याला चाकोरी असं म्हणतात. पर्याय 1 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 19 आहे महाराष्ट्रातील सर्वात मोठा कागद कारखाना खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे. महाराष्ट्रामध्ये असणारा सर्वात मोठा कागद कारखाना कोणत्या जिल्ह्यात आहे. या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 3 तर चंद्रपूर हा जो जिल्हा आहे पहा मित्रांनो चंद्रपूर जिल्हा तर चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये आपल्या राज्यातील सर्वात मोठा कागद कारखाना आहे. या ठिकाणी अजून एक प्रश्न विचारलेला आहे आपल्याला की खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त सिमेंट कारखाने आहेत तर ते देखील पहा चंद्रपूर याच जिल्ह्यामध्ये आहेत. त्यामुळे हा प्रश्न थोडासा इम्पॉर्टंट आहे आणि चंद्रपूर जिल्ह्याची जर आपल्याला विशेष माहिती पाहिजे असेल तर त्याही आर्टिकलची लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये देत आहेत म्हणजे तुम्हाला चंद्रपूर या जिल्ह्याविषयी महत्त्वाची माहिती जी आहे ती लवकर उपलब्ध होऊन जाईल. प्रश्न क्रमांक 20 आहे महिला व बालकांना सायबर गुन्ह्याबाबत माहिती देण्यासाठी कोणत्या राज्य सरकारने सायबर सेफ विमन कार्यक्रमाची सुरुवात केलेली आहे. हा प्रश्न आपल्याला करंट अफेअर्सवरती देखील विचारला गेलेला आहे आणि हाच प्रश्न आपल्याला GK मध्ये सुद्धा विचारण्यात येत आहे. तर पहा, महिला व बालकांना सायबर गुन्ह्याबाबत माहिती देण्यासाठी कोणत्या राज्य सरकारने सायबर विथ वुमेन या कार्यक्रमाची सुरुवात केलेली आहे. आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 1 तर महाराष्ट्र हे जे राज्य आहे पहा महाराष्ट्र राज्य सरकारने महिलांना आणि बालकांना सायबर गुन्ह्याबाबत अधिक माहिती देण्यासाठी सायबर सेफ वुमन कार्यक्रम जो आहे हा सुरू केलेला आहे. पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर होईल पहा महाराष्ट्र राज्य. प्रश्न क्रमांक 21 आहे खालीलपैकी कोणत्या राज्यात प्रथमच पशु किसान क्रेडिट कार्ड वितरित करण्यात आलेलं आहे. पहा, पशु किसान क्रेडिट कार्ड हे कोणत्या राज्यामध्ये देण्यात आलेलं आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 4 जो हरियाणा राज्य आहे हरियाणा या राज्यामध्ये सर्वात पहिल्यांदा आपल्या देशामध्ये पशु किसान क्रेडिट कार्ड जे आहे हे देण्यात आलेलं आहे. पर्याय 4 आपलं योग्य उत्तर होईल हरियाणा राज्य. प्रश्न क्रमांक 22 आहे महाराष्ट्राच्या सातारा, कोल्हापूर आणि सांगली या जिल्ह्यांमधून प्रवाहित होणाऱ्या नदीचे नाव काय आहे. मित्रांनो, महाराष्ट्रातील जो नदी प्रणाली हा टॉपिक आहे पहा तो सर्वात इम्पॉर्टंट असा टॉपिक आहे आणि यावरती आपल्याला नेहमी हे प्रश्न विचारले जातात. त्यापैकीच हा प्रश्न आहे पहा सातारा, कोल्हापूर आणि सांगली या जिल्ह्यांमधून खालीलपैकी कोणती नदी प्रवाहित होते. आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 तर जी कृष्णा नदी आहे पहा कृष्णा नदी ही 3 जिल्ह्यांमधून नदी वाहते
सातारा, कोल्हापूर आणि सांगली. आणि हा जो प्रश्न आहे हा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला होता पहा पुणे पोलीस भरतीसाठी, आणि सोबतच पहा SRPF साठी सुद्धा हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 23 आहे, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे या प्रसिद्ध काव्याची रचना खालीलपैकी कोणी केली आहे? वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे हे जे काव्य रचना आहे ही कोणाची आहे? या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक 2, तर संत तुकाराम महाराज यांची काव्यरचना आहे पहा वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 24 आहे, घागरा नदीचे नाव बदलून त्यास कोणते नाव देण्याचा निर्णय उत्तर प्रदेश सरकारने घेतलेला आहे? पहा या ठिकाणी सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे पहा. प्रत्येक ठिकाणी नाव बदलाबदलीमध्ये आपल्याला कन्फ्यूज होत आहे. या ठिकाणी घागरा या नावाची एक नदी आहे पहा, घागरा या नदीचं नाव बदलून ठेवण्यात येणार आहे. आणि हा जो निर्णय आहे हा UP सरकारने घेतलेला आहे. पण त्या घागरा नदीचं नाव बदलून त्याला काय ठेवण्यात येणार आहे? पर्याय क्रमांक 3, तर सरयू नदी जी आहे हे असं नाव ठेवण्यात येणार आहे. पर्याय क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर होईल. आणि मित्रांनो, जेवढं काही आत्तापर्यंत जेवढे काही जिल्ह्यांचे नावं आहेत किंवा काही ठिकाणांची जी नावं आहेत हे बदलण्यात आलेले आहेत, त्यामुळे जे काही जुन्या प्रश्नपत्रिका आहेत पहा त्यामध्ये थोडंसं कन्फ्यूज होत आहे. त्यामुळे आपण जेवढे काही नावं चेंज केलेले आहेत आणि त्यांचं नवीन नाव आणि जुनं नाव असं त्यावर एक देखील व्हिडिओ घेत आहोत. प्रश्न 25 आहे, भारतातील पहिले केंद्रीय सहकार मंत्री म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली होती? या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1, तर अमित शहा यांची भारतातील पहिले केंद्रीय सहकार मंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. आणि सध्या अमित शहा जे आहेत पहा हे आपल्या देशाचे गृहमंत्री आहेत अमित शहा. आणि नरेंद्र मोदी हे जे आहेत पहा पंतप्रधान. लक्षात ठेवायचं हे दोनच पदं थोडेसे इम्पॉर्टंट आहेत. जर आपल्याला कदाचित राष्ट्रपतीवरती काही जर आलं तर राष्ट्रपती ह्या ज्या आहेत सध्याच्या द्रौपदी मुर्मू ह्या सध्या आपल्या देशाच्या राष्ट्रपती आहेत. सोबतच ह्या दुसऱ्या महिला राष्ट्रपती ठरलेल्या आहेत पहा, दुसऱ्या महिला राष्ट्रपती. पहिल्यावरती विचारलं तर प्रतिभा देवी सिंग पाटील ह्या ज्या आहेत ह्या पहिल्या महिला राष्ट्रपती ठरलेल्या आहेत. पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर होईल अमित शहा, भारतातील पहिले केंद्रीय सहकार मंत्री. प्रश्न 26 आहे, खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटीचे अनावरण करण्यात आलेले आहे? पहा या ठिकाणी मित्रांनो 26 ते 30 प्रश्न हे जे असणार आहेत हे टोटल आपण करंट अफेअर्सचे प्रश्न घेतलेले आहेत पहा. स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी हे कोणत्या ठिकाणी त्याचं अनावरण करण्यात आलं आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2, तर तेलंगणा हे जे राज्य आहे यामध्ये अनावरण केलेलं आहे पहा स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटीचं. पर्याय 2 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न 27 आहे, खालीलपैकी कोणत्या राज्यात 3ऱ्या क्रमांकाच्या क्रिकेट स्टेडियमची पायाभरणी करण्यात आलेली आहे? पहा खालीलपैकी असं कोणतं राज्य आहे की त्या राज्यामध्ये 3ऱ्या क्रमांकाच्या मोठं असणारं जे क्रिकेटचं स्टेडियम आहे त्याची पायाभरणी केली जात आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 उत्तर होईल याचं राजस्थान राज्यामध्ये पहा 3ऱ्या क्रमांकाचं क्रिकेट स्टेडियम जे आहे ते उभारण्यात येत आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपलं उत्तर होईल राजस्थान. प्रश्न क्रमांक 28 आहे, 15 फेब्रुवारी हा दिवस शहीद दिवस म्हणून साजरा करण्याची घोषणा कोणत्या राज्यानं केलेली आहे? पहा या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे 15 फेब्रुवारी हा जो दिवस आहे हा शहीद दिवस म्हणून साजरा करण्याची जी घोषणा आहे ही कोणत्या राज्य सरकारद्वारे करण्यात आली आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1 जे बिहार राज्य सरकार आहे पहा, तर बिहार या राज्यामध्ये 15 फेब्रुवारी हा जो दिवस आहे हा शहीद दिवस म्हणून साजरा केला जाईल. पर्याय 1 आपलं उत्तर असणार आहे. प्रश्न 29 आहे, नॉर्ड स्ट्रीम 2 ही गॅस पाईपलाईन कोणत्या 2 देशादरम्यान आहे? पहा गॅसची पाईपलाईन आहे तिचं नाव लक्षात ठेवा नॉर्ड स्ट्रीम 2 ही गॅस पाईपलाईन कोणत्या 2 देशांदरम्यान येते? याचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 4, तर रशिया आणि अफगाणिस्तान या 2 देशांच्या दरम्यान आहे पहा गॅस पाईपलाईन. तिचं नाव आहे नॉर्ड स्ट्रीम. लक्षात ठेवा NORD नॉर्ड स्ट्रीम 2 असं नाव आहे त्या गॅस पाईपलाईनचं. पर्याय क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर होईल. या व्हिडिओचा आपला शेवटचा प्रश्न आहे, नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी नाबार्डने कोणता कार्यक्रम आयोजित केलेला आहे? पहा नैसर्गिक शेती जी नॅचरल फार्मिंग आहे त्याला प्रोत्साहन देण्यासाठी नाबार्डने एक कार्यक्रम आयोजित केला आहे आणि त्या कार्यक्रमाचं नाव आहे पर्याय क्रमांक 2 जीवा असं नाव त्याचं ठेवण्यात आलेलं आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर होईल. तर पहा आपला प्रश्न पहिला आहे, माउंट एव्हरेस्ट जगातील सर्वोच्च शिखर खालीलपैकी कोणत्या पर्वत रांगेमध्ये आहे? मित्रांनो प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर 3 ते 5 सेकंदामध्ये आपण प्रत्येक प्रश्नाचं उत्तर कमेंट करून द्यायचं आहे.
या ठिकाणी पहा आपल्याला दोन प्रश्न याच ठिकाणी तयार होतात। तर जगातील सर्वात उंच शिखर कोणतं आहे? तर लक्षात ठेवायचे माउंट एव्हरेस्ट। लक्षात ठेवा माउंट एव्हरेस्ट हे जगातील सर्वात उंच शिखर आहे। पण या ठिकाणी प्रश्न विचारलाय की ते खालीलपैकी कोणत्या पर्वत रांगेमध्ये आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 जी नेपाळ हिमालय पर्वतरांग आहे त्यामध्ये स्थित आहे पहा माउंट एव्हरेस्ट हे जगातील सर्वोच्च शिखर। ऑप्शन क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 2 आहे हिमाद्रीच्या उत्तरेला सिंधू व ब्रह्मपुत्रा नदी खोऱ्यांच्या पलीकडे स्थित असलेल्या पर्वत शृंखलेला काय म्हटले जाते? मित्रांनो हा प्रश्न देखील इम्पॉर्टंट आहे पहा। या ठिकाणी प्रश्न आपल्याला दोन तयार होतात लक्षात ठेवा। तर हिमाद्रीच्या कोणत्या सिंधू आणि ब्रह्मपुत्रा या ज्या दोन नद्या आहेत नदी खोरे ज्या आहेत या नदी खोऱ्यांच्या पलीकडे एक पर्वतरांग स्थित आहे किंवा एक पर्वतरांगेची एक साखळी आहे तर त्या साखळीला काय म्हटलं जातं? आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 4 त्याला ट्रान्स हिमालय असं म्हटलं जातं। लक्षात ठेवायचं कारण हा जो प्रश्न आहे याचा उल्लेख आपल्याला MPSC मध्ये सुद्धा करण्यात आलेला होता। ट्रान्स हिमालय जे की हिमाद्रीच्या उत्तरेला सिंधू आणि ब्रह्मपुत्रा ज्या नद्या आहेत त्या नद्यांच्या खोऱ्यांच्या पलीकडे स्थित असणारी एक पर्वतरांग आहे किंवा एक शृंखला आहे ट्रान्स हिमालय। पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर होईल। प्रश्न क्रमांक 3 आहे भारतातील सर्वोच्च शिखरांपैकी एक असलेले नंदादेवी शिखर हे भारताच्या कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? मित्रांनो हा प्रश्न इम्पॉर्टंट असणार आहे कारण या प्रश्नावरती पहा आपल्याला 4 वेळा प्रश्न विचारण्यात आलेला आहे। यातील हा जो प्रश्न आहे हा 2 वेळा वनरक्षक भरतीमध्ये सुद्धा विचारण्यात आलेला प्रश्न आहे आणि 1 वेळा हा प्रश्न आपल्याला पहा नगर परिषदमध्ये सुद्धा विचारण्यात आलेला आहे। त्यामुळे हा प्रश्न थोडासा इम्पॉर्टंट आहे आणि यामध्ये आपण जेवढे काही भारतातील सर्वोच्च पर्वत शिखर आहेत किंवा सर्वोच्च शिखर जे आहेत कोणत्या पर्वतरांगेमध्ये आहेत आणि कोणत्या राज्यामध्ये आहेत त्यावर आपण डीपमध्ये एक व्हिडिओ घेतलेला आहे त्यामध्येच हा प्रश्न देखील आहे। तर लक्षात ठेवायचे पर्याय क्रमांक 1 उत्तराखंड या राज्यामध्ये आहे नंदादेवी शिखर। पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल उत्तराखंड। प्रश्न 4 आहे केंद्रीय निवडणूक आयुक्तांची नियुक्ती करण्याचे अधिकार हे खालीलपैकी कोणाकडे असतात? पहा केंद्रीय निवडणूक आयुक्त यांची नियुक्ती करण्याचे जे अधिकार आहेत तर ते खालीलपैकी कोणाकडे असतात? या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 तर राष्ट्रपती यांच्याकडे असतात पहा केंद्रीय निवडणूक आयुक्तांची नेमणूक करण्याचे अधिकार। पर्याय 3 आपलं उत्तर होईल राष्ट्रपती। सध्याच्या राष्ट्रपती जर विचारलं तर कोण आहेत? द्रौपदी मुर्मू। लक्षात ठेवायचे प्रश्न हा महत्त्वाचा आहे। द्रौपदी मुर्मू ह्या सध्याच्या आपल्या राष्ट्रपती आहेत। पंतप्रधान आहेत पहा नरेंद्र मोदी हे पंतप्रधान आहेत। गृहमंत्री आहेत पहा अमित शहा गृहमंत्री आहेत अमित शहा आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू। पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर होईल। प्रश्न 5 आहे महाराष्ट्रात महिला विकासासाठी तळमळीने कार्य करणाऱ्या सेवाभावी व्यक्ती व संस्था यांना कोणता पुरस्कार दिला जातो? मित्रांनो प्रश्न हा 2021 ला देखील पोलीस भरतीमध्ये विचारण्यात आलेला होता म्हणजे 2023 मध्ये जी भरती झाली त्यामध्ये हा प्रश्न आलेला आहे। लक्षात ठेवा महाराष्ट्रात आपल्या महिला विकासासाठी जे लोक काही कार्य करतात अशा महत्त्वाच्या असणाऱ्या व्यक्ती आणि ज्या काही महत्त्वाच्या सेवाभावी संस्था आहेत त्यांना एक पुरस्कार दिला जातो तर तो पुरस्कार कोणता आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 तर अहिल्याबाई होळकर हा जो पुरस्कार आहे हा दिला जातो पहा आपल्या राज्यामध्ये महिला विकासासाठी कार्य करणाऱ्या सेवाभावी संस्था किंवा व्यक्तींना। पर्याय क्रमांक 3 आपले योग्य उत्तर होईल अहिल्याबाई होळकर। प्रश्न क्रमांक 6 आहे खालीलपैकी कोणते शहर कृष्णा पंचगंगा नद्याच्या संगमावरती वसलेला आहे? हा प्रश्न सर्वात महत्त्वाचा आहे कारण आतापर्यंत 8 ते 9 वेळा प्रश्न हा विचारण्यात आलेला आहे। लक्षात ठेवा कृष्णा आणि पंचगंगा या नद्यांच्या संगमावर वसलेलं शहर खालीलपैकी कोणतं आहे? तर याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 4 नरसोबाची वाडी हे जे शहर आहे हे कृष्णा पंचगंगा नद्यांच्या संगमावरती आहे। पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर होईल। प्रश्न क्रमांक 7 आहे सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये आढळलेल्या एका दुर्मिळ वनस्पतीला कोणत्या नेत्याचे नाव देण्यात आलं आहे? मित्रांनो हा प्रश्न आपल्याला विचारला होता पहा करंट अफेअर्ससाठी हा प्रश्न होता। तर सह्याद्रीच्या पर्वतरांगामध्ये एक वनस्पती आढळलेली आहे आणि ती जी वनस्पती आहे ती दुर्मिळ असणारी एक वनस्पती आहे आणि त्या वनस्पतीला खालीलपैकी एका नेत्याचं नाव देण्यात आलेलं आहे तर तो नेता कोणता आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 1 तर शरद पवार हे जे नेते आहेत तर यांचं नाव आहे एका वनस्पतीला देण्यात आलेलं आहे जी की सह्याद्रीच्या पर्वतरांगेमध्ये आढळलेली एक दुर्मिळ वनस्पती होती। पर्याय 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल।
प्रश्न क्रमांक 8 आहे, भारतातील हजारीबाग राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कशासाठी प्रसिद्ध आहे? या ठिकाणी आपल्याला पहा प्रश्न नेहमी विचारले जातात. प्रश्न कशा पद्धतीने विचारले जातात? राष्ट्रीय उद्यान कोणत्या शहरामध्ये आहे किंवा कोणत्या शहरामध्ये हे राष्ट्रीय उद्यान आहे. दुसरं म्हणजे ते जे राष्ट्रीय उद्यान आहे किंवा अभयारण्य आहे ते खालीलपैकी कशासाठी प्रसिद्ध आहे, असा प्रश्न आपल्याला नेहमी विचारला जातो. तर भारतातील कोणतं आहे हजारीबाग राष्ट्रीय उद्यान जे आहे तर ते कशासाठी प्रसिद्ध आहे? लक्षात ठेवायचे मित्रांनो, ते वाघ या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे हजारीबाग. पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 9 आहे, संयुक्त राष्ट्रांनी खालीलपैकी कोणत्या दिवशी मानवी हक्काचा सार्वजनिक जाहीरनामा प्रसिद्ध केला होता? प्रश्न इम्पॉर्टंट आहे. संयुक्त राष्ट्र संघ जे आहे किंवा संयुक्त राष्ट्रांनी कोणत्या दिवशी मानवी हक्काचा सार्वजनिक जाहीरनामा प्रसिद्ध केला? या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 4 तर 10 डिसेंबर 1948. पहा 1948 या ठिकाणी लक्षात ठेवायचे. 10 डिसेंबर 1948 या दिवशी केलेला आहे मानवी हक्काचा सार्वजनिक जाहीरनामा प्रसिद्ध. पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 10 आहे, मादाम म्हणजेच पहा मॅडम भिकाजी कामा यांनी भारताचा राष्ट्रध्वज खालीलपैकी कोणत्या ठिकाणी फडकावला होता? मित्रांनो, आतापर्यंत हा प्रश्न आपल्याला 3 वेळा विचारण्यात आलेला आहे. पहा, त्यामुळे हा प्रश्न देखील इम्पॉर्टंट असणार आहे. तर मॅडम भिकाजी कामा ज्या आहेत यांनी भारताचा राष्ट्रध्वज जो आहे तो कोणत्या ठिकाणी फडकावला होता? या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 तर स्टुटगार्ट हे जे ठिकाण आहे या ठिकाणी त्यांनी भारताचा राष्ट्रध्वज जो आहे तो फडकवलेला आहे. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 11 आहे, विधान परिषदेवर डॅश सभासद शिक्षक मतदारसंघातून निवडले जातात? आतापर्यंत हा प्रश्न आपल्याला 2 वेळा विचारण्यात आलेला आहे. पहा, विधान परिषदेवर किती सभासद जे असतात हे शिक्षक मतदारसंघामधून निवडले जातात. तर याचं उत्तर काय होईल? पर्याय क्रमांक 1/12. लक्षात ठेवायचे 1/12 इतके जे सभासद आहेत हे शिक्षक मतदारसंघामधून निवडले जातात विधान परिषदेमध्ये. लक्षात ठेवायचे 1/12 म्हणजेच ऑप्शन क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 12 आहे, लैंगिक हिंसाचारातून वाचलेल्या व्यक्तींना मदत करण्यासाठी #MeToo चळवळ 2006 मध्ये कोणी सुरू केलं होतं? लक्षात ठेवायचे मित्रांनो, हा प्रश्न महत्त्वाचा आहे. या ठिकाणी एक हॅशटॅग आपल्याला विचारलेली आहे आणि हॅशटॅग कोणती आहे लक्षात ठेवा. MeToo ही जी हॅशटॅग आहे ही कशासाठी वापरण्यात आली होती? लैंगिक हिंसाचारातून वाचलेले जे काही व्यक्ती आहेत त्यांना मदत करण्यासाठी #MeToo वापरण्यात आलं होतं आणि ही जी चळवळ आहे ही 2006 मध्ये सुरू झालेली आहे. या ठिकाणी प्रश्न आहे की ती कोणी सुरू केली? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 तर तराना बर्क हे जे आहेत यांनी सुरू केलेलं आहे #MeToo. पर्याय क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 13 आहे, भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमात लोकसभा आणि राज्यसभेची संयुक्त बैठक देण्यात आलेली आहे? म्हणजेच पहा, प्रश्न समजावून घ्यायचा आहे मित्रांनो. हा प्रश्न देखील आपल्याला 2-3 वेळा विचारण्यात आलेला प्रश्न आहे. तर भारतीय संविधानाच्या कोणतं कलम आहे की त्या कलमामध्ये कशाचा लोकसभा आणि राज्यसभा यांची संयुक्त बैठक देण्यात आली आहे किंवा ती संयुक्त बैठक त्यामध्ये समाविष्ट करण्यात आलेली आहे? आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक 4 कलम 108. लक्षात ठेवायचे कलम 108 जे आहे यामध्ये देण्यात आलेलं आहे लोकसभा आणि राज्यसभेची संयुक्त बैठक. ऑप्शन क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 14 आहे, कोणत्या कायद्याने ईस्ट इंडिया कंपनीच्या व्यवहारांचं नियमन करणे हे ब्रिटिश शासनाला प्रदान केलं होतं? प्रश्न सर्वात महत्त्वाचा आहे. आत्तापर्यंत 2 वेळा विचारण्यात आलेला हा प्रश्न आहे, कारण हा प्रश्न 2018 मध्ये आपल्याला विचारण्यात आला होता अमरावती पोलीस भरतीसाठी आणि 2018ला हाच प्रश्न आपल्याला नागपूर भरतीसाठी सुद्धा विचारण्यात आलेला होता. लक्षात ठेवायचं आहे कोणता कायदा आहे की त्या कायद्याने ईस्ट इंडिया कंपनीच्या व्यवहारांची जी नियमन आहे ते ब्रिटिश शासनाला प्रदान केलं होतं? आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 1773चा नियामक कायदा जो आहे त्यानुसार जे काही ईस्ट इंडिया कंपनीच्या व्यवहारांचं जे नियमन आहे हे त्यांनी ब्रिटिश शासनाला ते प्रदान करण्यात आलं होतं. 1773चा नियामक कायदा हे आपलं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 15 आहे, भारत छोडो चळवळीमध्ये गुप्त रेडिओ चालवण्याच्या आरोपाखाली खालीलपैकी कोणाला अटक करण्यात आली होती? प्रश्न सर्वात महत्त्वाचा आहे. ज्यावेळी भारत छोडो चळवळ झाली तर त्यामध्ये गुप्त रेडिओ चालवण्याचा एक आरोप लावण्यात आला होता आणि त्या आरोपाखाली कोणाकोणाला अटक करण्यात आलं होतं किंवा कोणाला अटक केलेली होती? या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक 4 ए आणि बी. ए म्हणजे पहा विठ्ठलभाई झवेरी आणि उषा मेहता या दोघांनाही भारत छोडो चळवळीमध्ये गुप्त रेडिओ चालवण्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेलं होतं. लक्षात ठेवा विठ्ठलभाई झवेरी आणि उषा मेहता.
पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर होईल। आणि यामध्ये पहा मित्रांनो, आपल्याला ही जो प्रश्न आहे पहा 2016 मध्ये हा प्रश्न एक वेळा विचारण्यात आला होता, पण त्या ठिकाणी विठ्ठलभाई झवेरी हे नाव जे आहे ते मेन्शन केलं नव्हतं, त्या ठिकाणी फक्त उषा मेहता एवढं नाव दिलेलं होतं। त्यामुळे या दोघांपैकी कोणतंही ऑप्शन जर आलं तर ते आपलं बरोबर ऑप्शन असणार आहे। आणि ज्यावेळी या दोघांचेही नावं येतील त्यावेळेस समजायचं कोणतं ना कोणतं ऑप्शन आपल्याला हे दोन दिलेलं असेल, ए आणि बी, किंवा ज्या ठिकाणी त्यांचं नाव असेल ते। पर्याय 4 आपलं उत्तर होईल। प्रश्न क्रमांक 16 आहे, मानवी शरीरात खालीलपैकी कोणत्या भागातून अशुद्ध पदार्थ गाळले जातात? पहा, जे शुद्ध पदार्थ नसतात, लक्षात ठेवा, अशुद्ध पदार्थ जे आहेत हे मानवी शरीरात कोणत्या भागातून त्यांचं गाळण होतं? उत्तर होईल पर्याय क्रमांक 2, तर किडनीमधून होत असतं पहा अशुद्ध पदार्थांचं गाळण। ऑप्शन क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल। प्रश्न क्रमांक 17 आहे, अनधिकृत व्यक्तीला समजू नये म्हणून डेटाचे व्यवस्थापन करण्याचा हा एक मार्ग आहे। पहा, प्रश्न सर्वात महत्त्वाचा आहे, कारण हा जो प्रश्न आहे पहा मित्रांनो, हा टेक्नॉलॉजीवरचा आधारित प्रश्न आहे। एखादा डेटा जर आपण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जर पाठवत असलो आणि त्या ठिकाणी जर मधात एखादा जो मध्ये व्यक्ती असेल तर त्या व्यक्तीला तो डेटा काय आहे हे समजू नये, त्यासाठी एक व्यवस्थापन म्हणजे मॅनेजमेंट केलं जातं त्या डेटाचं, त्याला काय म्हटलं जातं? तर त्याला म्हटलं जातं पहा पर्याय क्रमांक 4 एन्क्रिप्शन। लक्षात ठेवायचे, डेटाला एन्क्रिप्ट करणं त्याला म्हटलं जातं एन्क्रिप्शन। आणि ज्या ठिकाणी सेंडर करून डेटा सेंड केल्याच्या नंतर रिसिव्हर ज्यावेळेस डेटा रिसीव्ह करतो आणि तो डेटा ओरिजिनल स्थितीमध्ये तो पाहत असतो त्याला म्हटलं जातं पहा डिस्क्रिप्शन। म्हणजे एखाद्या वस्तूला थोडंसं कोडमध्ये हाईड करून लपवणं त्याला म्हटलं जातं एन्क्रिप्शन, आणि तो कोड जो आहे तो रिमूव्ह करणं त्याला म्हटलं जातं डिक्रिप्शन। पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर होईल। प्रश्न 18 आहे, गारो, खासी आणि जैतिया टेकड्या ह्या भारताच्या कोणत्या राज्यामध्ये स्थित आहेत? आतापर्यंत जवळपास 8 वेळा हा प्रश्न आलेला आहे, लक्षात ठेवायचे, कारण हाच प्रश्न आपल्याला वनरक्षक भरतीमध्ये सुद्धा विचारण्यात आला होता आणि हाच प्रश्न आपल्याला कृषी विभागात देखील 1 वर्ष विचारण्यात आलेला आहे। तर गारो, खासी आणि जैतिया ह्या ज्या टेकड्या आहेत ह्या भारताच्या कोणत्या राज्यामध्ये स्थित आहेत? आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2, तर मेघालय या राज्यामध्ये स्थित आहेत। हा प्रश्न मित्रांनो सर्वात महत्त्वाचा प्रश्न देखील आहे, मेघालयमध्ये स्थित आहेत। पर्याय 2 आपलं उत्तर होईल। प्रश्न 19 आहे, कित्येक या शब्दाचा खालीलपैकी योग्य संधी विग्रह ओळखायचा आहे। मराठीमध्ये हमेशा आपल्याला 1 मार्कासाठी हा प्रश्न विचारला जातो किंवा आपल्याला एक प्रश्न यावरती नेहमी विचारला जातो संधी आणि विग्रहावरती। या ठिकाणी आपल्याला कित्येक असा शब्द दिलेला आहे आणि याचा योग्य उत्तर असणार आहे पहा पर्याय क्रमांक 1, किती अधिक 1। पहा, किती अधिक 1 म्हणजे त्याला म्हटलं जातं पहा कित्येक। ऑप्शन क्रमांक 1 आपलं योग्य आन्सर असणार आहे। प्रश्न क्रमांक 20 आहे, महाराष्ट्र प्रशासकीय सुधारणा समिती 1968च्या शिफारशीनुसार राज्य सरकारने सचिवालयामध्ये कोणत्या पद्धतीचा स्वीकार केलेला आहे? प्रश्न महत्त्वाचा आहे मित्रांनो, आणि आपण प्रत्येक प्रश्नाचं उत्तर जे आहे हे कमेंट करून लवकर देत राहा, म्हणजे आपलं रिव्हिजन देखील याच व्हिडिओमध्ये होऊन जाईल। तर पहा, प्रश्न परत एक वेळा ऐकायचा आहे। महाराष्ट्र प्रशासकीय सुधारणा समिती कधीची आहे? 1968ची। तर त्याच्या शिफारशीनुसार राज्य सरकारने सचिवालयामध्ये कोणती पद्धत आहे तिचा स्वीकार केला होता? या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3, तर कक्ष अधिकारी पद्धत जी आहे याचा स्वीकार जो आहे तो केला होता पहा राज्य सरकारने सचिवालयामध्ये। पर्याय क्रमांक 3 आपले योग्य उत्तर होणार आहे कक्ष अधिकारी। प्रश्न क्रमांक 21 आहे, भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमामध्ये ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आरक्षणाची तरतूद करण्यात आलेली आहे? पहा, प्रश्न इम्पॉर्टंट प्रश्न आहे, संविधानावरती आधारित प्रश्न आहे। तर ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आरक्षणाची तरतूद जी आहे ही भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमामध्ये आहे? प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2, तर कलम 243D। लक्षात ठेवायचे, हे सब कलम आहे म्हणजे पोट कलम आहे, त्यामुळे 243 लक्षात ठेवा। आपल्याला प्रत्येक ऑप्शनमध्ये 243 देण्यात आलेला आहे, लक्षात ठेवा। 243 मधलं सब कलम आहे डी क्रमांकाचं, म्हणजे 243D हे जे कलम आहे या कलमामध्ये ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आरक्षणाची तरतूद करण्यात आली आहे। ऑप्शन 2 आपलं योग्य उत्तर होईल। प्रश्न क्रमांक 22 आहे, महाराष्ट्रातील वाहतूक पोलिसांना वाहतूक नियंत्रित करण्यासाठी प्रशिक्षण देणारी संस्था कोणत्या ठिकाणी आहे? मित्रांनो, प्रश्न महत्त्वाचा आहे। ज्यावेळी ट्रॅफिक हवालदार जे आहेत यांची नेमणूक केली जाते त्यापूर्वी त्यांना प्रशिक्षण दिलं जातं, म्हणजे ट्रेनिंग देखील दिली जाते। तर वाहतूक पोलिसांना वाहतूक नियंत्रित कसं करायचं त्यासाठी जी ट्रेनिंग दिली जाते तर ती कोणत्या संस्थेमध्ये त्यांना दिली जाते, ती संस्था कोणत्या ठिकाणी आहे? तर याचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 1, तर भायखळा या ठिकाणी आहे ती संस्था। त्या ठिकाणी पोलीस वाहतूक जे पोलीस आहेत तर त्यांना ट्रॅफिक कंट्रोलरसाठी ट्रेनिंग दिली जातं। पर्याय 1 आपलं योग्य उत्तर होईल भायखळा।
प्रश्न क्रमांक 23 आहे, जुन्या संसद भवनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणते नाव सुचवलेले आहे? लक्षात ठेवायचं आहे, सध्या आपल्या 2 संसद भवन जे आहेत सध्या भारतामध्ये स्थित आहेत, पण जे जुनं संसद भवन आहे तर त्याला नरेंद्र मोदी यांनी एक नाव दिलं आहे, ते कोणतं आहे? याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2, तर संविधान सदन जे आहे हे नाव देण्यात आलेलं आहे संसद भवनाच्या, जुन्या संसद भवनासाठी. पर्याय 2 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 24 आहे, मुंबई दहशतवादी हल्ल्यातील शहीद सहाय्यक पोलीस निरीक्षक तुकाराम ओंबळे यांचा पुतळा जो आहे हा मुंबईमध्ये बांधण्यात आलेला आहे, पण तर तो कोणत्या ठिकाणी बांधण्यात आला आहे किंवा कोणत्या ठिकाणी तो पुतळा उभारण्यात आलेला आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3, गिरगाव चौपाटी या ठिकाणी. लक्षात ठेवायचं मित्रांनो, जो 26/11/2008 मध्ये मुंबईला हल्ला झाला होता मुंबईमध्ये, तर त्या ठिकाणी एक शहीद सहाय्यक पोलीस निरीक्षक होते तुकाराम ओंबळे, आणि यांचा पुतळा जो आहे तो मुंबईमध्ये गिरगाव चौपाटी या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 25 आहे, अनास्था या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखायचा आहे. पहा, अनास्था, कारण हा जो शब्द आहे हा जशाच तसा शब्द आपल्याला वनरक्षक भरतीमध्ये सुद्धा विचारण्यात आला होता आणि हाच शब्द आपल्याला पोलीस भरतीमध्ये सुद्धा विचारण्यात आलेला होता, म्हणून हा प्रश्न घेतलेला आहे मित्रांनो. आणि अशाच पद्धतीचे आपल्याला 200 पेक्षा जास्त विरुद्धार्थी आणि समानार्थी शब्द जर पाहायचे असतील तर त्याच्याही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. अनास्था याचा विरुद्धार्थी शब्द काय होणार आहे, तर परवा करणे, म्हणजे एखाद्याची परवा, हे त्याचा विरुद्धार्थी शब्द होईल. ऑप्शन 2 उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 26 आहे, आकाश फाटणे या वाक्प्रचाराचा खालीलपैकी योग्य अर्थ कोणता आहे? या ठिकाणी आपल्याला मराठीमध्ये पहा नेहमी वाक्प्रचार देखील विचारले जातात, त्यामुळे हा प्रश्न आपण घेतलेला आहे. इम्पॉर्टंट असा प्रश्न आहे. आकाश फाटणे म्हणजे काय, तर एखादं खूप मोठं संकट कोसळणे त्याला म्हटलं जातं पहा आकाश फाटणे. ऑप्शन 4 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 27 आहे, नुकतेच निधन झालेले एम.एस. स्वामीनाथन हे कोणत्या क्षेत्रातील प्रसिद्ध व्यक्तिमत्व आहे? मित्रांनो, हा प्रश्न पहा आपल्याला करंट अफेअर्स 2023 मध्ये विचारण्यात आलेला आहे, कारण हा प्रश्न आतापर्यंत लेटेस्ट प्रश्न आहे, विचारला नाही, पण हा प्रश्न आपल्याला सप्टेंबरमध्ये झालेला आहे. लक्षात ठेवा, नुकतेच निधन झालेले एम.एस. स्वामीनाथन जे आहेत हे कोणत्या क्षेत्रामधील प्रसिद्ध व्यक्तिमत्व होते? उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4, तर शेतीविषयी त्यांचं जास्त काम होतं, म्हणजेच ते शेती या क्षेत्रातील प्रसिद्ध व्यक्तिमत्व होते. ऑप्शन 4 आपलं उत्तर होईल शेती. प्रश्न 28 आहे, वाहतुकीचे नियम होणाऱ्यांना ई चालन प्रणाली सुरू करणारे महाराष्ट्रातील पहिले पोलीस स्टेशन कोणते आहे? सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे. पहा, आपल्या पोलिसांवर आधारित हा प्रश्न आहे. वाहतुकीचं नियम उल्लंघन होणारी जी काही एक डिजिटल प्रणाली आहे त्यामध्ये काय वापरलं जातं, ई चालान हे वापरलं जातं, म्हणजे ऑटोमॅटिक इलेक्ट्रॉनिक चालन त्यांचं कट होणार असतं. तर ही जी सिस्टम आहे हे सुरू करणारं आपल्या राज्यातील पहिलं पोलीस स्टेशन कोणतं आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पहा पर्याय क्रमांक 2, नागपूर ग्रामीण पोलीस जे आहे यांनी ई चालान हे जे आहे हे सर्वात पहिले महाराष्ट्रामध्ये सुरू केलेलं आहे. पर्याय क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न 29 आहे, दरवर्षी आंतरराष्ट्रीय शांतता दिवस कधी साजरा केला जातो? आंतरराष्ट्रीय शांतता दिवस मित्रांनो, आपल्याला असे जे जागतिक दिनविशेष आहेत पहा त्यावरती एक व्हिडिओ घेतलेला आहे आणि सोबतच आपण राष्ट्रीय दिनविशेषवरती एक व्हिडिओ घेतलेला आहे. या दोघांच्याही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे, त्या ठिकाणी जाऊन आपण हे 2 व्हिडिओ पाहून घ्या, म्हणजे तुम्हाला जवळपास 1 ते 2 प्रश्न हे नेहमी यावरती विचारले जातात. आंतरराष्ट्रीय शांतता दिन हा जो आहे हा पर्याय क्रमांक 3 21 सप्टेंबरला साजरा केला जातो. लक्षात ठेवा, आंतरराष्ट्रीय शांतता दिवस पर्याय क्रमांक 3 उत्तर होईल. या व्हिडिओचा आपला शेवटचा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 30, 27 जानेवारी 2020 रोजी मंत्रिमंडळाच्या बैठकीत कोणत्या राज्याचा विधानसभा बरखास्त करण्याच्या निर्णयाला मंजुरी देण्यात आलेली होती? पहा, कधी आहे, 27 जानेवारी 2020 या तारखेला मंत्रिमंडळाने एक बैठक घेऊन त्या ठिकाणी खालीलपैकी असं कोणतं राज्य आहे की त्या राज्याची विधानसभा बरखास्त करण्याचा जो निर्णय आहे त्याला मंजुरी दिली होती? आणि या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2, तर आंध्र प्रदेश जी विधानसभा आहे तर ती बरखास्त करण्याची मंजुरी जी आहे त्या निर्णयाला मंजुरी दिली होती 27 जानेवारी 2020 मध्ये. पर्याय 2 आपलं उत्तर होईल आंध्र प्रदेश.